अर्चेस बस झाला. अरे माझी कणकण कमी झाली आता. ऐक बस. हां निलिमा काय झालं? काही नाही. गुरव काका आले होते का? हो. काय म्हणाले? काही नाही. मामा आवाज वर येत होता. निलिमा प्लीज त्या गुरव काकांबरोबर वाद करू नको. मी माझं मत त्यांना सांगितलं. निलिमा तुम्हा दोघांची मतं वेगळी आहेत, मग वाद तर होणारच ना. त्यांच्यासाठी मी माझं मत नाही बदलणार. निलिमा तू तुझ्या ठिकाणी बरोबर आहेस, पण आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ना तिथे आपली तत्व रूल्स सगळे बाजूला ठेवावे लागतात. मला नाही जमत. अख्खा गाव त्यांना मानतो. मला गावापेक्षा फॅमिली महत्वाची आहे. आणि तुझा इलाज करण्यासाठी फक्त डॉक्टर हाच पर्याय आहे. करेक्ट, तू अगदी बरोबर आहेस. पण माधव प्लीज तू नको ना या सगळ्याचा विचार करूस. तुला आरामाची गरज आहे. या गुरुवान या या. या आहे गुरविले. या गुरुवान. येवा गुरुवानू. गुरुवानू निलिमा तुमका जा काय बोलला तर विसरून जावा. माफ करा ते का. हाय सरला त्यांका काय कळत नाही, पण आमचो तुमच्यावर विश्वास असा. तुम्हीच काय आसात त्या दूर करशाल. मी काय करूचा तर नंतर करीन, पण आधी तुमच्या थोरले सुनेक माझ्या समोर उभी करा. गुरुवानू झाला गेला गंगेक मिळाला, सोडून देवा तो विषय. आधी तिका माझ्या समोर उभी करा. गुरुवा जावईने गुरु घेऊन ये. माधव डोकं जास्त दुखत असेल तर टॅबलेट घेतोस का? नाही नको, तर बरं वाटतंय. काकी काय ग? तुला खाली बोलवलंय. कशासाठी? अगं ते गुरव काका आलेत, त्यांनी बोलवलंय. मगाशी गेले होते ना ते? भाऊजी परत घेऊन आले का? हो. मग माझं काय काम आहे तिथे? काकी अगं तिला काय ठाऊक असणार, तू जाऊन बघून ये. ठीक आहे, मलाही बोलायचंच आहे. चल पूर्वा. काय झालं डॅड? अरे निलिमा खाली गेली आहे आणि गुरव काका आले, त्यांचे वाद होणार पुन्हा. मला मला समजावलं. डॅड 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 तू प्लीज रिलॅक्स कर प्लीज. मी खाली जाऊन बघून घेतो. अरे तुझ्या डॅड प्लीज प्लीज.